भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन ज्ञानाची गंगा ग्रामीण भागातील घरोघरी पोहोचवणाऱ्या खोत गुरुजी आबा यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणेच्या कुशीत वसलेल्या पुनवतपैकी खवरेवाडी या गावात एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात दिनांक 27 जून 1951 रोजी आबांचा जन्म झाला। त्यांचे पूर्ण नाव लक्ष्मण गोपाळ खोत असे आहे। आई वडिलांच्या पोटी जन्मलेल्या 8 भावंडांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे असलेल्या खोत गुरुजी यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती। हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबात 8 ते 10 माणसांचे पालनपोषण करताना आई वडिलांची तारेवरची कसरत होत होती। प्रतिकूल परिस्थितीत सगळ्याच भावंडांना शिक्षण घेणे शक्य नसल्यामुळे मोठ्या 2 भावंडांनी जेमतेम शिक्षण घेऊन शाळेला रामराम केला, पण तल्लख बुद्धिमत्ता असलेले आबा यांनी शिक्षणाची कास काही सोडली नाही। इयत्ता 3री पर्यंत शिक्षण गावातच पूर्ण करून 4थी ते 7वी पर्यंत पुढे 11वी पर्यंत शिक्षण 8 ते 9 किलोमीटरची रोजची पायपीट करून पूर्ण केले। घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेणे अशक्यप्राय गोष्ट होती, पण एका शिक्षण कार्याने प्रेरित झालेल्या व्यक्तीच्या सहकार्याने शासकीय D.Ed कॉलेज सरूड येथे प्रवेश मिळवला। ध्येयाने प्रेरित होऊन अभ्यास केला आणि उत्कृष्ट श्रेणीने उत्तीर्ण झाले। D.Ed शिक्षण पूर्ण होताच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी लागली। 5 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेकडे त्यांची ऑर्डर निघाली आणि रत्नागिरी येथील शिक्षक पदाचा राजीनामा दिला। सांगली जिल्हा परिषदेकडे रुजू झाले। त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेऊन BA आणि MA पूर्ण केले। पुढे पदवीधर शिक्षक म्हणून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचे काम केले। शिक्षण व्यवस्था बळकट करत त्यांनी कणतूर, फुपेरे, ताडवळे, धामावडे, पनुंब्रे या गावामध्ये प्रदीर्घ काळ सेवा बजावली। त्यांच्या शैक्षणिक कार्याची पोचपावती म्हणून जिल्हा परिषद सांगलीकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी सेवा बजावत 2009 साली सेवानिवृत्त झाले। एकंदरीत जीव प्रवासात खोत गुरुजी आबा या नावाने संबंध पंचक्रोशीत परिचित झाले। शैक्षणिक कार्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारी तेवढ्या तत्परतेनं पार पडत असताना कुटुंबातील 8 भावंडांना एका विचारधाराने बांधून ठेवत एवढ्या लोकांचे एकत्रित कुटुंब एक संसार ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले। एकमेव शिक्षित व्यक्ती असल्यामुळे कुटुंबातील भावंडांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये एका भावाचा मुलगा BA MS डॉक्टर, दुसऱ्या भावाचा मुलगा अनिल यास ALSS व्हेटरनरी डॉक्टर बनवले। शिक्षणासोबत शेतीचीही आवड जोपासत 2 एकर माळरान शेत जमीन खरेदी करून त्यामध्ये आंब्याची लागवड केली आणि त्यासाठी लागणारे पाणी 4 ते 5 किलोमीटर अंतरावरून आणले। अशा प्रकारे शेतीची आवड असणारे आबा एक उत्तम शेतकरी आहे। 8 भावंडे, त्यांची मुलेबाळे आणि या सगळ्यांना एका विचाराने प्रेरित ठेवणाऱ्या आबांच्या या कुटुंबाचा आणि त्यांच्या मोठ्या संसाराचा त्याकाळी ग्रामीण भागात खूप तडज असायचा आणि म्हणून तडजे अशी त्यांच्या कुटुंबाची पंचक्रोशीत विशेष ओळख निर्माण झाली। आजच्या स्वार्थी आणि विभक्त कुटुंब पद्धतीने जगणाऱ्या समाज व्यवस्थेत प्रत्येक कुटुंबात एकतरी आदर्श विचाराचे आदर्श आबा असायलाच हवेत। खोत गुरुजी आबांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, मी रिटायर ASI अशोक श्रीपती खोत, खवरेवाडीचे ज्येष्ठ नागरिक LG खोत आबा यांना 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लाख शुभेच्छा। नमस्कार, मी सर्जेराव खवरे, खवरेवाडीचा नागरिक। आमच्या आबा यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस, त्याला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा। माझ्या मुलाच्या सुखासाठी आई आबांनी त्यांच्या स्वतःच्या सुखाचा त्याग केला आहे। खरं तर जणू काही त्यांनी आमची स्वप्नच जिवंत ठेवली आहेत। आम्ही कामात व्यस्त असताना त्यांनी कधीही आमच्या मुलाला आईवडिलांची उणीव भासून दिली नाही। त्यांच्या मायेच्या सावलीत माझा मुलगा वाढत आहे, त्यामुळेच आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकलो आहे आणि त्यांचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, माझे नाव बाबासाहेब गोरेकर, मी पुनवतगावचा पोलीस पाटील म्हणून काम बघतोय। माझे गुरु आणि मार्गदर्शक LG खोत सर आबा यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी सचिन काशीनाथ पाटील, राणा धामावडे,
श्री एल जी खोत सर यांना त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त दामोडे ग्रामस्थ आणि सर्व माजी विद्यार्थी यांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखी समाधानी जाऊ. माझ्यावर खूप प्रेम करणारे, माझ्या प्रत्येक संकटात माझ्या वडिलाप्रमाणे साथ देणारे, माझ्या प्रत्येक चुकीला माफ करणारे, मी जो आज सर्वांच्या पुढे ताटमानेने उभा आहे ते तुमच्यामुळेच आबा. आबांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आबा, तुमचे उर्वरित आयुष्य भरभराटीचे सुखकर आनंदीमय जावो हीच आई जांभळाई देवी श्री ज्योतिबा चरणी प्रार्थना. ओम दत्त. नमस्कार, मी सुजित सर्जेराव गायकवाड. खोत गुरुजींच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुपेरे ग्रामस्थांच्याकडून आणि माजी विद्यार्थी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं उर्वरित आयुष्य हे निरोगी आणि आनंदी जावो हीच याच शुभेच्छा. ओम दत्त. आबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओम दत्त. प्रथमतः आबा, तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यात असे व्यक्ती असतात ज्यांना पाहून आपण प्रभावित होतो, जे आपल्यावर खूप प्रेम करतात. माझ्या आयुष्यातील असे व्यक्ती म्हणजे तुम्ही. मी लहानपणी आई वडिलांसोबत कमी तर आई आबांसोबत जास्त राहिले. आबांचा शांत स्वभाव, त्यांचे गोड बोलणे व अनेकांना मदत करणे हे गुण आम्हा सर्वांना फार आवडतात. आबा, तुमच्यासारखे असे फारच कमी व्यक्ती असतात ज्या दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करतात. तुमचं पुढील आयुष्य आनंदी व सुखी जावे हीच सदिच्छा. भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत.